मला एक विचारायचं आहे हनुमंतजी, पेपर फुटी रोखण्यासाठी सरकारनं आणलेलं विधेयक पुरेसं वाटतं का? आणि जर सरकारनं आता विधेयक आणलेलं आहे त्यावरती चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष तयार का नाही? कारण सरकार सातत्यानं हाच मुद्दा उपस्थित करतंय की विधेयक आम्ही आणतोय, चर्चेसाठी विरोधक तयार नाही. विशालजी दिशाभूल करतायत. हे कालपासून 26 ते 27 खासदारांनी इंडिया आघाडीच्या या विधेयकावर चर्चा केली. प्रियंकाजी बोलल्या, गौरव गोगोईजी बोलले, सुप्रियाताई सुळे बोलल्या, अखिलेश यादव बोलले, प्रियंका गांधी, आज राहुलजी बोलत होते. राहुलजींचा माईक बंद केला. संरक्षण मंत्री बोलले, राहुलजींना बोलू दिलं नाही. किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री बोलले, राहुलजींना बोलू दिलं जात नाही. राहुलजींचा आवाज बंद का करताय? चर्चा हवी होती तर राहू द्या ना माईक चालू, त्यांचा माईक बंद का करतायत? आता खासदार महोदयांनी सांगितलं संसदेचे नियम असतात आणि राहुलजी स्वतःला राजा समजतात. अहो नरेंद्र मोदी साहेब सभागृहामध्ये येताना 200 खासदार तुमचे उठून त्यांना घ्यायला जातात. ते का औरंगजेब आहेत, का हिटलर आहेत, लोकशाहीत नेमलेले पंतप्रधान आहेत? कुठल्या संसदीय शास्त्रामध्ये बसतं, कुठल्या संसदीय नियमामध्ये? आज पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी जर एवढं महत्वाचं बिल होतं तर ते घरी काय करत होते? संसदेत त्यांना बसण्यापासून कोणी रोखलं होतं? लोकसभेत इतक्या महत्वाच्या बिलावर बोलण्यासाठी आणि विरोधकांचं ऐकण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री गैरहजर का होते? का पळून गेले संसद सोडून? राहुलजींना कर्तव्य शून्य म्हणताय, पण तुमचं कर्तव्य तुम्ही का विसरताय? संसदेचं सत्र चालू असताना, एवढं महत्वाचं विधेयक चालू असताना हे दोघे जण संसदेपासून पळ का काढत होते? बरं, संसदेपासून पळ काढत असल्याचा आरोप तुम्ही करताय. जाता जाता दोन्ही मान्यवरांसाठी एकच कॉमन प्रश्न आहे. अनिलजी, अगदी थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहे. हनुमंतजी, मला थोडक्यात अपेक्षित आहे, कारण दुसऱ्याही मुद्द्याकडे मला जायचं आहे. अनिलजी, सरकारनं गोळीबार झाल्याचा इन्कार केलाय, विरोधक म्हणतात गोळीबार झालाय. अशा विरोधाभासी दाव्यांमुळे जनतेसमोरचं सत्य कसं काय उघड होणार आणि जनतेला सत्य कसं कळणार? अगदी थोडक्यात अनिलजी. निश्चितच सरकार वारंवार सांगताय, सरकार डॉक्युमेंटेड सांगताय, आणि गोळीबार असला तर त्याचे तुम्हाला माहित आहे गोळी मारल्यानंतर त्याचे कार्ट्रिजेस बाहेर पडतात. दुसरी महत्वाची गोष्ट की हे म्हणतात 27 खासदार बोलले. तुम्ही वाचून काढा भाषण, ऐका भाषण. एका तरी क्लॉजवर काहीतरी सजेशन दिलं का? एकाही एनडीएच्या खासदारांनी एकही सजेशन दिलं नाही. फक्त राजकारण केलं. राजकारण कशाच्या भरोशावर केलं? जेनझीनी स्वतःचं आंदोलन उभं केलं. यांचं कर्तृत्व नव्हतं. राहुल गांधींनी जर आवाज दिला असता तर काळं कुत्रं आलं नसतं. राहुल गांधींनी जंतर मंतरवर कमीत कमी उपोषण तर करायचं होतं, सोनम वांगचूक सारखं. राहुल गांधींनी नाही, इकडे महाराष्ट्रामध्ये ते आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे त्यांनी मोठा विजयी मार्च काढला. अरे कसं काय काढता तुम्ही? मेघानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आणि त्यामुळं राहुल गांधी असो किंवा हे असो, हे सगळे आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारे आहे. त्यावेळेला अभिजित दीप्तेनी आंदोलन सुरू केलं, त्यावेळेला राहुल गांधी विदेशामध्ये अज्ञात ठिकाणी मजा मारत होते, नव्हते भारतात. आपण फार गंभीर आरोप करताय हनुमंतजी. अगदी थोडक्यात तुमची टिप्पणी मला अपेक्षित आहे यावरती, कारण वेळ संपत आलेली आहे. रावललाही त्यांचा पत्ता नव्हता कुठे होते म्हणून, आणि त्यांनी सांगावं की त्यावेळेला कुठे होते राहुल गांधी. मी बोलायचंय का? जेव्हा भारतातला युवक समजा त्यावेळेला नव्हते, आणि त्यानंतरही ते तिथे गेले नाही, युवकांना सपोर्ट केला नाही. ते स्वतःचं आंदोलन त्यांच्या 60 खासदाराच्या बरोबर उचलून देतात आहे. म्हणजे नौटंकी करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम. अनिलजी, मुद्दा लक्षात आला. हनुमंतजी, आणि महत्वाचं, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जशी संसद चालवायची असते तसं वागलं पाहिजे. बरं, तशी वागणूक किंवा वागलं जात नाही असा तुमचा आरोप आहे. मला आलं लक्षात. अनिलजी, मी थोडं थांबवतो ना, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे. हनुमंतजी बोला. विशालजी, राहुलजींनी बोलावलं असतं तर काळं कुत्रं आलं नसतं, असं खासदार महोदय म्हणाले. अहो 2 किलोमीटरवर पंतप्रधान होते. 24 दिवस या देशामधले 25,000पेक्षा जास्त मुलं बसलेले होते. मोदीजींना तिथं जाण्यापासून कुणी अडवलं होतं? का घाबरले होते? जपानींची चर्चा ना, आपल्याच देशात मुलं होती ना, का गेले नाहीत? का लपून बसले? गदी लपून बसले, शनिवारच्या बंदोबस्तात लपून बसले. कर्तव्यशून्य पंतप्रधानांकडून रील करत बसले. आज राहुलजींचं भाषण 6 कोटी लोकांनी लोकसभेच्या टीव्हीवर बघितलं. नरेंद्र मोदींना एक आव्हान परत घ्यायला सांगा. एवढे कर्तव्य आहे, एवढे संसदेचे नियम आहेत. नरेंद्र मोदींना एकदा या मुलांच्या समोर यायला सांगा, या मुलांना भेटायला सांगा. आई हिंमत भेटायची, लपून बसले.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या पाठीशी लपून बसले, मुलांवर लाट्या काट्या घातल्या, मुलांना गोळ्या घातल्या, महिलांना मारहाण केली, मुलींना आमच्या मारहाण केली, पेपर फोडले, पेपर विकले. त्या विकलेल्या पैशातून तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष फोडले आणि 22 मुलांचा जीव गेले. धर्मेंद्र प्रधानचे सत्कार केले तुम्ही. 22 मुलांचा जीव जाण्यासाठी जो माणूस जबाबदार आहे त्याचे सत्कार करणारी लोक तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही पेपर फुटीचा पैसा भाजपानं वापरला, मुलांना लाट्या काट्या घातल्या आणि संसदेमधून तुम्ही पळून जाता. तुमचे अमित शहा साहेब संसदेतून पळून गेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संसदेतून पळून गेले. संसदेतून पळून जाणारे गृहमंत्री, संसदेतून पळून जाणारे पंतप्रधान बघावे लागले आम्हाला. हा पळपुटेपणा सोडा, हा आरोप प्रत्यारोप होत पळपुटेपणा सोडा. राहतील. सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतील. मात्र राज्यातल्या आणि देशातल्या जनतेची केवळ एक अपेक्षा आहे की सरकारनं खरोखर गोळीबार झाल्याचा इन्कार केलेला आहे. दुसरीकडे विरोधक म्हणतात की गोळीबार झालाय. अशा विरोधाभासी दाव्यांमुळे जनतेसमोरचं सत्य कधी आणि कशा प्रकारे समोर येणार यावरती आमची नजर असेल. वेळेची मर्यादा असल्यामुळे हनुमंतजी आणि अनिलजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या न्यूज प्लॅनेटच्या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.